श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 82व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे ग्रहणकालीचे ज्ञानसूर्याचे स्नान. एकदा श्री मध्वांचे वास्तव्य कण्वतीर्थाजवळील ओरपाडी येथे होते. तो काळ चातुर्मासाचा होता. बहुधा ते उत्तर बद्रीला जाण्यापूर्वीच्या शेवटच्या चातुर्मासांपैकीचाच एक होता. तेव्हा सूर्यग्रहण होते. त्या दिवशी अमावस्याही होती. अशा सूर्यग्रहणास चूडामणी योग म्हणतात. बहुधा तो दिवस इसवी सन 1278 मधील ऑक्टोबर 17 असावा. हा चूडामणी योग असावा. अमावस्येच्या सूर्यग्रहणात अन्य सूर्यग्रहणांपेक्षा कोटीपट अधिक महत्त्व असते. तेव्हाच्या समुद्रस्नानास अत्यंत विशेष महत्त्व असल्याचे धर्मशास्त्रांचे वचन आहे. त्या ग्रहणाला चूडामणी योग होता आणि तेथील जनास मात्र विद्वत चूडामणी श्री मध्वांचा योग होता. आपल्या शिष्यांसमवेत श्री मध्व ग्रहणकालीन समुद्रस्नानासाठी समुद्राकडे निघाले. त्यापूर्वी त्यांनी कण्वतीर्थातही स्नान केले. या प्रकारचे प्रथम नदी स्नान करून मगच समुद्रस्नान करावे असा शास्त्रविधीही आहे. श्री मध्व नदी स्नान आटोपून समुद्रास गेले. त्यांच्या समवेत त्यांचा अपार असा शिष्यवृंद होता. ओरपाडी आदी स्थानाहूनही जनसागर तेथे लोटला होता. श्री मध्वांचे अनुसरण करीत साऱ्यांनी कण्वतीर्थात स्नान करून ते त्यांच्या पाठोपाठ आले. जनसागरासाठी सूर्यग्रहणापेक्षा श्री मध्वांचे सानिध्यच अतिमहत्त्वाचे ठरले होते. लोकांचा हा आनंदोत्सव मात्र दुर्जनांना झालेल्या असह्य वेदनाचे कारण बनला. कण्वतीर्थाचा समुद्रतट काही शांत परिसर म्हणता येणार नाही. त्यातून वर ग्रहणानिमित्त तो पर्वकालातही होता. त्यामुळे समुद्राची गाज म्हणजे लाटांचा धीर गंभीर असा आवाज, अत्यंत गंभीर लाटांच्या गर्जनांनी सीमा ओलांडली होती. पुढे जलसागर, पाठी जनसागर, त्या मध्यभागी होते गुणसागर रूपी श्रीमध्व. लोकांची नजर एकदा समुद्राकडे तर दुसऱ्याच क्षणी श्रीमध्वांकडे जाई. श्रीमध्वरूपी ज्ञानसागराचे सौंदर्य समुद्रापेक्षाही विलक्षणरित्या अधिक सुंदर होते. कारण सागराच्या लवणभाव सौंदर्यापेक्षा श्रीमध्वांचे लावण्यभाव सौंदर्य विलक्षणरित्या सुंदर होते. हे त्याचे कारण. ग्रहण सुरू होण्यास, ग्रहण लागण्यास आणखीन थोडा अवधी बाकी होता. श्रीमध्वांनी त्या अवधीचा वापर तत्वोपदेशासाठी वापरला. त्या समुद्र तीरावरच आसन मांडून त्यांच्या अत्यंत प्रिय अशा ऐतरेय सूक्तांचे
ते विवरण करू लागले. श्रुतीही सुंदर, त्यातील शब्दही सुंदर. त्यावरील श्रीमध्वांचे विवरण तर अतिसुंदर. या साऱ्यांमुळे सागर तीरी जणू सुंदरकांड जुळून आले होते. जनांना सुक्तार्थ दर्शनाच्या लाभाचा अनुभव. त्या दिनी तर सारे जण ऋषितुल्यच भासत होते. पण एक समस्या उद्भवली. लाटांची गर्जना एवढी भव्य दिव्य होती की प्रवचनाचे श्रवण अगदी असाध्यच झाले. दुर्जनांना प्रश्न पडला, प्रवचन श्रवण साध्य तरी होईल का? श्रीमध्वांनी आणखीन एक चमत्कृती दर्शविली. त्यांच्या प्रवचनाच्या ध्वनीचे गांभीर्य समुद्र घोषातूनही अधिक असल्याचे श्रोत्यांना जाणवले. अशा प्रकारचे अद्भुत कौशल्य आणखीन अन्य कोणाचे असू शकेल? सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता दोन्हीही एकाच ठिकाणी एकवटलेले ते अद्भुत व्यक्तिमत्व. जनतेला सुक्तार्थ समजला, मात्र श्रीमध्वांचे स्वरूप रहस्य त्यांना न उलगडल्यामुळे ते एकोडेच राहिले. तसा गंभीर ध्वनी 32 उत्तम लक्षणांपैकी एक असण्याबद्दल शास्त्रवचनात उल्लेख आहे. ती तर श्रीमध्वांची सहज संपत्ती होती. ग्रहणारंभ झाला. श्रीमध्वांनी प्रवचन संपवून स्नानासाठी समुद्राकडे धाव घेतली. ज्ञानाने चिंब भिजलेले लोक आता समुद्र स्नानासाठी त्यांच्या पाठी धावले. गुरूंच्या डुबकी घेण्याने समुद्राच्या पावित्र्यात भर पडली. जनतेला त्याचे भाग्य प्राप्त झाले. लाटांचा मारा एवढा भयंकर होता की त्या लाटांनी लोकांचे घरंगळणे ही अतिसामान्य विषय बनून गेला. तेथे जमलेल्या लोकात काही दुर्जनही होतेच. ते त्या लाटांच्या माऱ्याने श्रीमध्वही पडतील की काय हे पाहण्यास उत्सुक होते. ते अशा भ्रमात होते की आपणास श्रीमध्वांना पडताना पाहता येणार व त्यांना पडलेले पाहून हसता हसता आपले पोट दुखणार. श्रीमध्व हे तर अंतर्मनातील हालचाली जाणून घेणारे पूर्ण प्रज्ञ. तेव्हा श्रीमध्वांनी आणखीन एक चमत्कार घडवून आणला. त्यांनी एकच कटाक्ष समुद्राकडे टाकला आणि दुसऱ्याच क्षणी संपूर्ण समुद्र स्तब्ध झाला. एकही लाट नाही. हा काय समुद्र आहे की तळे? असा प्रश्न पाहणाऱ्यास पडला. या प्रकारे खवळलेल्या समुद्राला पूर्णतः स्तब्ध करण्याचे योग सामर्थ्य त्यांचे होते. संसार समुद्र स्तब्ध करून मोक्षमार्ग दाखविणाऱ्या श्रीमध्वांनीही तसे घडवून आणणे हे विशेष नव्हते. गोखुरात साचलेले पाणी उल्लंघून जाण्या इतपत सहजतेने वारिधी उल्लंघिणारा हनुमंतच नव्हते का ते? एकदा अशाच एका पर्वकाळी स्नानासाठी गंगासागर संगमावर आगमन करणाऱ्या ब्रह्मदेवावर आपला एक थेंब उडविल्याचे निमित्त होऊन वरुणाला 2 जन्म घ्यावे लागले होते. एक महाभिषक आणि दुसरा संतनू. त्याचे स्मरण होऊन जसा काही भयभीत झालेला सागर स्तब्ध पावला. जेव्हा भावी ब्रह्मांचा म्हणजेच श्रीमध्वांचा कटाक्ष त्या सागरावर पडला. रामायणात एक उल्लेख आहे. श्रीरामांच्या एका कटाक्षाला भिवून दक्षिण समुद्र पार आटून गेला होता. ते कार्य श्री विष्णूचे होते आणि हे इथले कार्य श्री विष्णूच्या अग्रेसर भक्ताचे होते, म्हणजे श्री वायुमध्वांचे. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.